विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वन डे वन कन्सेप्ट या सिरीजच्या सीझन 1 एपिसोड 4 मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. 3 एपिसोड झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज कॉमर्स, बिझनेस आणि असेट्स हे 3 कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत. या एपिसोडमध्ये आपण पुढचा कन्सेप्ट बघूया, लायबिलिटीज. लायबिलिटीज हा टर्म असेट्सच्या अपोजिट आहे. ओके, सो असेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटीज म्हणजे देणी. वन सिनोनिम फॉर लायबिलिटीज इज ड्यूज. ओके, so let's start with the meaning. Liabilities are amount due to others. It is opposite of assets. All liabilities are personal accounts. आपण पुढच्या एखाद्या एपिसोड मध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स लर्न करणार आहे. त्याच्यामध्ये आपण पर्सनल अकाउंट काय आहे हे अंडरस्टँड करूया. लायबिलिटीचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? कॅपिटल, बँक लोन, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. यामधलं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे कॅपिटल. सो दॅट वी विल लर्न. लेट्स मूव्ह फर्दर. कॅपिटल. कॅपिटल हा वर्ड तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेल. कॅपिटल म्हणजे भांडवल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅपिटल? इट इज अमाउंट or asset introduced by owner into the business from his or her private estate. ओनरनं स्वतःच्या इस्टेट मधनं जर काही अमाऊंट बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केली तर त्याला आपण कॅपिटल म्हणणार आहे. ऍज पर एंटिटी कन्सेप्ट, कॅपिटल इज अ लायबिलिटी फॉर द बिझनेस. काही स्टुडंट्स असं वाटेल ओनर स्वतःच पैसे घालतोय तर मग स्वतःचे पैसे लायबिलिटी कसं काय? तर ऍट द एंड ऑफ द बिझनेस ओनरला स्वतःचे पैसे परत मिळायला पाहिजेत. सो कॅपिटल इज अ liability. Since proprietor brings the capital, capital account is a personal account. मागच्या स्लाइड मध्ये सांगितल्याप्रमाणे all liabilities are personal accounts. Remember this. कॅपिटलची डेफिनेशन एकदम सोपी आहे किंवा त्याचं इक्वेशन पण सोपं आहे. असेट्स मायनस ऑल अदर लायबिलिटीज. ओके, हे इक्वेशन आपण आधी पण बघितलेलं आहे. जरा आठवा बघू. बिझनेसच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण डिस्कस केलेलं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह, वेल्थचं इक्वेशन पण सिमिलर होतं. ओके, जेव्हा प्रोप्रायटर कॅपिटल आणतो तेव्हा त्याला फक्त कॅपिटल म्हणतात. पण जेव्हा पार्टनरशिप फर्म असते आणि पार्टनर्स कॅपिटल आणतात त्याला आपण म्हणतो पार्टनर्स कॅपिटल. इन केस ऑफ अ कंपनी ऑर कॉर्पोरेट इट इज कॉल्ड एज अ शेअर कॅपिटल. कंपनीच्या केसमध्ये कॅपिटलला अजून 2 वर्ड्स वापरले जातात, इक्विटी और नेटवर्थ. ओके, आता कॅपिटलशी रिलेटेडच पुढचा कन्सेप्ट आपण लर्न करूया. अपोजिट ऑफ कॅपिटल इज ड्रॉइंग्स. कॅपिटल म्हणजे ओनर बिझनेस मध्ये पैसे आणणार आहे. ड्रॉइंग्स म्हणजे ओनर बिझनेस मधनं पैसे काढून घेणार आहे. नावातच दिलं आहे ड्रॉइंग्स. अमाऊंट विड्रॉन बाय ओनर फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज इज नोन एज अ ड्रॉइंग्स. आता जसं कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे तसं ड्रॉइंग्स पण पर्सनल अकाउंट आहे. आता आपण लायबिलिटीची डिव्हिजन बघू. असेट्स आपण डिवाइड केलेले टाइम बेसिसवर. लॉंग टर्म असेट्स, शॉर्ट टर्म असेट्स. लॉंग टर्म असेट्सचं नाव होतं फिक्स्ड असेट्स, शॉर्ट टर्म असेट्सला करंट असेट्स. तसे लायबिलिटीचे पण 2 टाईप. लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म म्हणजे काय? ज्या लॉंग टर्म मध्ये पे करायचे असतात, 1 वर्षानंतर पे करायचे असतात, त्यांना आपण लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणतो. जे एक्झाम्पल्स ऑफ लायबिलिटीज बघितलं त्याच्यामधल्या 2 लायबिलिटीज या लॉंग टर्म लायबिलिटीज कन्सिडर केल्या जातात, कॅपिटल आणि बँक लोन. वेअरएज शॉर्ट टर्म लायबिलिटीजला आपण म्हणणार आहे करंट लायबिलिटीज. या शॉर्ट टर्म मध्ये पे करायचे असतात म्हणजे विदिन 1 इयर पे करायचे असतात. या शॉर्ट टर्म लायबिलिटीजचे 2 एक्झाम्पल्स आहेत, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याचं मिनिंग काय आहे ते पण आपण पुढच्या काही एपिसोड्स मध्ये नक्की बघून घेऊया. सो आय होप लायबिलिटी हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. इफ यू हॅव एनी डाउट्स देन यू कॅन आस्क अस इन द कॉमेंट सेक्शन. थँक यू व्हेरी मच.